भारत माता की। आज आषाढ एकादशी निमित्ताने मी सगळ्या वारकऱ्यांना आणि खास करून माझ्या या सीमेवरच्या वारकऱ्यांना ज्यांनी अविरतपणे आजपर्यंत देशाची सेवा केली आणि जे करत आहेत त्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मी पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्याआधी ज्यांनी पांडुरंगाची सेवा केली, ज्यांनी पांडुरंग आयुष्यात अनुभवला, त्यांच्या पुढे प्रथम नतमस्तक होतो। आमच्यासाठी तुम्ही सगळे पांडुरंग आहात, कारण आळंदी ते पंढरपूर जो सोहळा चालतो, या सोहळ्यात हा श्रीमंत लोक नाही, सगळ्यात जास्त या वारीत सहभागी असणारा माझा शेतकरी वर्ग आहे। शेतकरी वर्गातले सगळ्यात जास्त वारकरी असतात, कारण खरीदार देव काय आणि या सृष्टीतील प्रत्येक जीव जगला पाहिजे त्याची खरी जात कोणाला असेल तर शेतकऱ्याला आणि या सैनिकाला। मी जास्त वेळ काही घेणार नाही। सुनील महाराजांच्या माध्यमातून सुनील महाराज एक 4-5 वर्षापासून आम्ही एकमेकांच्या आयुष्यात जोडलो गेलो। 4 वर्षापासून मला संत कृपा प्रसाद दिंडी मध्ये सेवा देण्याची संधी मिळते। मी माझे भाग्य समजतो की माझ्यासाठी एक विठोबाने एक देवदूत माझ्यासाठी पाठवून दिला की तो माझ्याकडून ही सगळी सेवा करून घेतो। माझ्या दृष्टीने मी जे काम करतो, जसा राम सेतू बांधण्यासाठी एका खारीचा वाटा जसा होता तशी गोष्ट माझ्यासाठी आहे। मी फार मोठं काही करतो असं बिलकुल नाहीये। मी या देशात जन्माला आलो हे माझं अहोभाग्य आहे। त्यात मी या महाराष्ट्रात जन्माला आलो, मी या संतांच्या भूमीत जन्माला आलो आणि ज्यांनी ही दिंडी चालवण्यासाठी, ही दिंडी बंद करण्यासाठी अनेक शत्रूंनी जी आक्रमणं केली आणि अविरतपणे ही दिंडी सुरू राहिली आणि ते सुरू ठेवण्याचं योगदान छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि त्या भूमीत आम्ही जन्माला आलोय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। सीमेवरचा विठोबा ही एक वेगळी संकल्पना महाराजांनी त्यांच्या मनात आणली आणि आळंदी ते पंढरपूर जिथे जिथे जमेल तिथे सैनिक परिवाराला बोलून, शहीद परिवाराला बोलून, शहीद पत्नी, माता पिता, आजी माजी सैनिक यांना बोलून सुनील महाराज आणि त्यांचे वडील त्यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान सत्कार केला जातो। एक विठ्ठलाने दिलेली वेगळ्या प्रकारची बुद्धी आहे, कारण ही संकल्पना सुचणे, संकल्पना मनात येणे हा एक खूप वेगळा विचार आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे की जे अविरतपणे आपल्यासाठी म्हणजे समाजातील प्रत्येक घटकासाठी 24 तास आपल्या पूर्ण फॅमिलीला, आपल्या गावाला, आपल्या मित्रांना, आपल्या मुलांना बाजूला ठेवून आपल्यासाठी, सर्वसामान्य घटकासाठी 24 तास सीमेवरची ड्युटी करतात आणि त्यांची आपण सेवा केली पाहिजे हे विचार मनात येणे हे पांडुरंगाकडून खूप मोठी देणगी आमच्यासाठी। महाराज आपण हा उपक्रम राबवतो
मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करेन की असे अनेक उपक्रम आपल्या माध्यमातून करण्याची आम्हाला संधी मिळू दे, सेवा करण्याची आम्हाला संधी मिळू दे आणि खऱ्या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्याची आम्हाला सेवा तुमच्या माध्यमातून मिळते. जेव्हा मी 2019 पासून आजपर्यंत अमरनाथ यात्रा करतो, मी 2017 साली परभणीचे शुभम मुस्तापुरे हा एक 19 वर्षाचा युवक जेव्हा शहीद झाला, मला तिथपर्यंत जाता आलं नाही, पण अक्षरशः पूर्ण दिवस मी रडत होतो. मला एवढ्या वेदना झाल्या. मी त्यांच्या आईचा इंटरव्ह्यू टीव्हीवरती बघत होतो की ज्या वयात मुलं सगळंच सुख घेतात, सगळ्या गोष्टींचा आनंद घेतात, त्या वयात हा एक तरुण पोरगा सीमेवरती बंदूक घेऊन कोणासाठी उभा आहे? तर आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी. आपल्याला जी रात्रीची 8 तास झोप भेटते, ही झोप कुणामुळे भेटते? तर या सैनिकांमुळे भेटते. आणि हे आपलं रक्षण करण्यासाठी ते लोक अविरतपणे उभे असतात. मला ते बघून खूप वाईट वाटलं होतं. तिथून मी खरं तर या गोष्टीत जास्त इन्स्पायर झालो. आणि जेव्हा मी काश्मीरमध्ये जायला लागलो, जेव्हा मी समोर डोळ्याने बघत होतो की सीमेवरचा विठोबा कसा अविरतपणे ड्युटी करतो, 8 10 तास एका जागेवरती उभं राहून कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता, समोर दुश्मन किती क्रूरतेने आपल्या सैनिकांवरती अत्याचार करतो हे आपण टीव्हीवरती बघतो, तरी त्या गोष्टीची भीती न मनात बाळगता आपल्याला जर सांगितलं की बाबा बाजूला साप गेलाय तरी आपण तिथं जाणार नाही, एवढी भीती आपल्या मनात असते. पण समोरून कधी गोळी येईल आणि कधी आपला घातपात होईल या गोष्टीची जराही कल्पना नसताना कुठल्याही मनात डर न ठेवता निडरपणे निरळ्या जातीने वाघासारखा सीमेवरती आपलं रक्षण करतो. अशा जवानांप्रती आपण नतमस्तक झालो पाहिजे. आपण त्यांचा मान सन्मान केला पाहिजे, त्यांना मान सन्मान दिला पाहिजे. मी आपल्या माध्यमातून एकच सांगेन की नेहमी जिथे जिथे आपल्याला सैनिक दिसतील, सैनिक परिवार दिसेल, त्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करा, त्यांना मान सन्मान द्या, कारण त्यांचं खूप मोठा त्याग आपल्यासाठी आहे, हे आपण कधीच विसरता कामा नये. मी पुन्हा एकदा सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या या विठ्ठला चरणी नतमस्तक होतो. माझा तो पांडुरंग म्हणजे तुम्ही सगळे आहात. मी याच्यातच माझा पांडुरंग बघतो आणि मला खास आज या कार्यक्रमासाठी येण्याचा योग लाभला. मी महाराजांचे आणि महाराजांच्या वडिलांचे खूप खूप आभारी आहे की माझ्याकडून एक खारीच्या वाट्याप्रमाणे ही सेवा करून घेतात. त्याच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. आणि संत कृपा प्रसादित दिंडी अशी अविरतपणे हे कार्य करत राहो आणि अशीच सेवा, देश सेवा, ईश्वर